यंदा मान्सून राज्यात वेळेवर दाखल झालाय। राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातलाय, परंतु नांदेड जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी म्हणावा तसा पाऊस अजूनपर्यंत झालेला नाही। जिल्ह्यात आतापर्यंत 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शेतकऱ्यांनी बी बियाणांची खरेदी केली आहे। शेतीच्या मशागतीची कामं देखील आटोपून खरीपाच्या पेरणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सज्ज आहे। परंतु जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाचं आगमन झालेलं नाही। काही तालुक्यात अत्यल्प पाऊस झालाय, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत। या आठवड्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस अपेक्षित आहे। शेतकऱ्यांनी 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलंय। पेरणीच्या विषयी सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 35 mm एवढा पाऊस झालेला आहे। थोडासा या आठवड्यामध्ये हवामान विभागाचे जे अंदाज आहेत त्या अनुषंगाने पाऊस अपेक्षित आहे। एकदा 90 ते 100 mm पाऊस झाल्यावरती शेतकरी पेरणी करू शकतात अशा प्रकारच्या सूचना कृषी विभागाने दिल्या। कारण की सर पाऊस काळ निघून आज 10-12 दिवस झालेला आहे। हो, त्याकरता पेरणीचे शेतकऱ्याला वेध लागलेले आहेत। त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत। ऊन तर फार निघालेलं आहे, पेरत आहेत। आता ही 4,500 रुपयाची बॅग आहे, 1200 पोतं आहे DAPचं। हो, पाण्यापिण्याची काही सुविधा नाही, निसर्गावर अवलंबून शेती आहे। मला 5 एकर जमीन आहे।